नाही नाही, बिल पास झालेलंच आहे, पण किती जागा त्यामध्ये त्यांना द्यायच्या. तर आता सरकारचं म्हणणं असं आहे की 20-25 वर्षानंतर जे डिलिमिटेशन आहे, हे डिलिमिटेशन करण्याची पद्धती किंवा त्याचा नियम पण आहे. आणि मी शिर्डीमध्ये उभा राहिलो त्यावेळेला हा 2009मध्ये हा मतदारसंघ रिझर्व्ह झाला होता. माननीय बाळासाहेब विखे पाटील 7-8 वेळेला मला वाटतं इथून निवडून आले होते. आणि हा मतदारसंघ रिझर्व्ह झाल्यानंतर मी इथं उभा राहिलो होतो. त्यामुळे 20-25 वर्षानंतर डिलिमिटेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे. तर म्हणून सरकारचा प्रयत्न असा आहे की जागा ज्या महिलांसाठी आहेत 273 जागा वाढवून ज्या 543 जागा ज्या इलेक्शनच्या आहे त्या मिळून 816 जागा पार्लमेंटच्या करायच्या लोकसभेच्या. आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. त्यामध्ये BJPला किंवा NDAलाच फायदा होईल असं नाही आहे. त्यामुळं आता आमचा प्रयत्न असा आहे, पण आता सगळ्याची बोलून आम संमतीनं जर हे बिल पास होत असेल तर चांगली गोष्ट आहे. श्रावण वाघमारे असतील, अशोक गायकवाड असतील, राजाभाऊ कापसे हे आपले जे पक्षातले जे खंबीर नेते होते हे आता काळाच्या पडद्याला गेले. आता परंतु आता तुमच्या पक्षासाठी नवीन जे अभ्यासू नेतृत्व होतं असे अभ्यासू नेतृत्व करण्यासाठी तुम्ही काय नेतृत्व आहेत. आमची युवक आघाडी आहे, सगळी कमिटी आहे. आता एकतर हा संसारच असा आहे की माणूस एक ना एक दिवस जाणार आहे. पण जे जसे गेले श्रावण वाघमारे तर आमचे जिल्हा परिषद मेंबर राहिले, या ठिकाणचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले. आणि ते आम्हाला ते आज आमच्यामध्ये नाही. अशोक गायकवाड अचानक एका मोर्चाच्या अनाऊन्समेंटच्या वेळेला त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. राजा कापसे यांचं असं झालेलं आहे. त्यामुळं नवीन तरुण नेतृत्व जे आहे ते पुढं आणणं अत्यंत आवश्यक आहे. जी युवकांची जी ताकद आहे, नंतरच्या काळामध्ये पाहिलेलं आहे की रसरसलेले असंख्य असणारे तरुण होते आणि आता त्यांचं वय वाढलेलं आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा पक्षात राहायचंच आहे, पण नवीन पिढीला पुढं आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी नाना त्रिभुवन आमचा इथला शहराचा अध्यक्ष आहे, तो ॲक्टिव्ह आहे. त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. पण त्याचे 3-4 भाव मी ज्या घरी जाऊन आलो होतो त्याचा ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळं असे थोडे आर्थिकसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं ॲक्टिव्ह म्हणजे आर्थिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सरकारी योजनांचा फायदा उठवला पाहिजे. तर आता आपला तुझा जो प्रश्न आहे तो नवीन पिढीला पुढे आणण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटत नाहीये. मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला परत नाही, मराठा आरक्षणाचा तिढा तसा जवळजवळ सुटलेला आहे. कारण राज्य सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझे अत्यंत चांगले संबंध आहे. आणि मराठा समाजाने मागणी करण्याच्या अगोदर मी मागणी केलेली आहे की मराठा समाजातल्या आर्थिक मागासलेल्या कुटुंबांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तर आता एक तर असं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या हे अजिबात अशक्य नाही. पण जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीनं ज्या नोंदी सापडलेल्या असतील आणि खरोखर तो कुणबी असेल तर त्याला OBC म्हणून आरक्षण द्यायला काही हरकत नाही आहे. पण सगळ्याच मराठ्यांना OBC म्हणा असं म्हटलं तर ते कोर्टामध्ये विषय गेला तर कोर्ट त्याला मान्यता देणार नाही. कारण मराठा समाज क्षत्रिय आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेला कालेलकर कमिशनच्या वतीने ज्यावेळेला अभ्यास झाला त्यावेळेला हिंदू समाजातल्या कोणत्या जाती मागास आहेत त्यामध्ये मराठा जात काही त्यामध्ये आलेली नाही आहे, कुणबी जात आलेली आहे. आणि विदर्भातले कुणबी हे OBCमध्ये आहे आणि कोकणातले मराठा कुणबी हे OBCमध्ये आहे. फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचे जे मराठा आहेत ते त्यांची कुठं नोंद अशी कुणबी नाही आहे. पण जरांगे पाटील साहेब म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे OBC जसा तर आपला शेतकरी आहे, फार्मर आहे, तसे मराठा फार्मर आहेत, OBCमध्ये फार्मर आहे. आणि OBCने आरक्षण देताना तिथं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे. 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे
त्यांनाच आरक्षण द्यायचं, सगळ्या ओबीसीना आरक्षण मिळत नाही आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये अशानेच मिळतं आहे. आणि अनेक कुटुंबांची मागणी आमच्याकडे आलेली आहे की बाबा हे 12 किंवा 15 लाख करा. म्हणजे सध्या इकॉनॉमी पण पुढं डेव्हलप होते, तर अशी मागणी आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर जे आपली हे काय त्यांची संस्था कुठली आहे मराठ्यांची सारथी, तर सारथीला चांगलं बजेट दिलेलं आहे. मराठा मुलांसाठी हॉस्टेलची सुद्धा स्कीम त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. त्यांना ओव्हरसीज स्कॉलरशिप देण्यात येत आहे. आणि अनेक त्यांना स्किल ट्रेनिंग जे आहे, नोकरीसाठी स्किल ट्रेनिंग जे आहे. तर अजून अशा काय मागण्या जरांगे पाटील यांनी करायला हरकत नाही आहेत. म्हणजे सगळीच कुटुंब, सगळेच मराठा श्रीमंत नाहीत, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि मग आता जे आम्ही आमच्या मंत्रालयाने मोदी सरकारने निर्णय घेतला आहे 10% आरक्षण EWSला, इकॉनॉमिक विकर सेक्शन, आणि त्याच्यामध्ये मराठा समाज बसतो. त्यामुळं त्याचा फायदा त्यांना कसा मिळेल. जरांगे पाटील यांनी ज्या 10% भारत सरकारने दिलेले आरक्षणामध्ये मराठा समाजाला कसा जास्तीत फायदा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही आहे. आणि ते कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि सरकारचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाला ओबीसीना अडचण न करता मराठा समाजाला जेवढा फायदा देता येईल तेवढा फायदा देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी. आणि पण त्यांच्या मताची मी समज आहे की ज्याची कुणबी नोंद आहे त्याला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी म्हणा असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्याची अडचण आहे पुढे येईल. सगळ्या प्रमुख पक्षांनी आता जेएनजीवर लक्ष केंद्रित केलं आहे. राहुल गांधी पक्षांनी जेएनजीकडे लक्ष केंद्रित केले. राहुल गांधींनी संवाद साधला, काल देवेंद्र फडणवीसांनी साधला, रामदास आठवले जेएनजी बरोबर कधी संवाद साधला नाही. माझा संबंध रोज आहे. म्हणजे आमचा एक दिवस आहे, पण जेएनजीशी माझे संबंध रोज आहे. रोज मला जेएनजी लोक येऊन भेटतात. आणि आपला अभिजित दिपकेला मी बोललो होतो की तू RPIमध्ये ये, कारण त्याचे वडील जे आहेत ते वडील इंजिनियर आहेत. आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटला त्यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आणि तो बाबासाहेबांना मांडणार आहे, जय भीमचा नारा देणार आहे. तेव्हा त्याला म्हणालो होतो मी बाबा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा कसा ते देशभरामध्ये मी वाढवतच आहे. पण तुझ्यासारखा एक तरुण जर माझ्यासोबत आला तर एक तरुण पिढी जी आहे ही एकदम ॲक्टिव्ह होऊ शकेल. आणि तुला हवामानाचा चांगला अंदाज आहे, त्याचा मला तुझा अंदाज आहे. त्यामुळं तू आमच्यासोबत ये. त्याचं म्हणणं आहे बा मी माझी पार्टी चालवणार आहे. तर ठीक आहे. तर जेएनजीशी माझाही संबंध, माझं डायलॉग नेहमी आहे. पण आपण सांगितलं ते आपण बघूया. आपण एखादा असा जो आपल्या मुलांच्यासाठीचा संवाद जो आहे तो संवाद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आता राहुल गांधींचा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांचाही झालेला आहे, आता माझा फक्त बाकी आहे. त्यामुळं मी प्रयत्न करेन असं अरेंज करून आपण मुलांशी बोलायला हरकत नाही. मुलं तर तरुण मुलांच्या मनामध्ये ज्या भावना आहे, त्यांच्या मनामध्ये उद्रेक आहे, तो जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येऊ शकेल. आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे की नरेंद्र मोदी यांनी जो अजेंडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये युवा, किसान, महिला आणि गरीब या वर्गाला न्याय देणं, या वर्गांच्या भावना समजून घेणं हा आमचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्यामुळं युवकांच्या सोशल मीडियाच्या प्रचारामुळं किंवा ते आमच्या पाठीत उभे राहिल्यामुळं आम्हाला 14मध्ये ही सत्ता मिळालेली आहे, 19मध्ये सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेएनजीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जसं आता दीपक आपला अभिजित दिपके जो आहे त्यांनी काही शाळा जाऊन पाहिल्या लातूरमध्ये आणि कुठे पाहिलेल्या आहेत. तर ती गोष्ट खरी आहे की सरकारने सुद्धा अशा शाळांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि भारत सरकार, राज्य सरकार, मी तर सांगितलं दिवशी आपल्याला अगोदर, तर या शाळा दुरुस्त होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुलांसाठी तिथं औसामध्ये त्यांनी आंदोलन केलं, शाळेची जी अवस्था आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नाही,
ते काय मला माहीत नाही काय. ते तक्रार केली त्यांनी हां. की आमच्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तो गुन्हा दाखल केला त्यांनी. आपण अभिजित दिपकेच्या जे शाळा वाचव हां. आंदोलनाला समर्थन दिलं. हां. अभिजित दिपकेच्या शाळा वाचव आंदोलनाला आपण समर्थन दिलं, पण ते ज्या पद्धतीने जाऊन अल्पवयीन मुलांशी संवाद साधताय पालकांच्या परवानगीशिवाय, ते योग्य आहे? नाही, संवाद साधतात म्हणजे आता त्यांनी अनेक ठिकाणी शाळा चांगल्या पण आहेत, अनेक ठिकाणी नाहीत, पण अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आता अधिकाऱ्यांनी सरकारकडे रिपोर्ट केले पाहिजे. आणि जे अधिकारी जिल्हा परिषदेचे शिओ आहेत, पंचायत समितीचे BDO आहेत, या लोकांनी सरकारकडे मागणी केली पाहिजे. आणि काही वेळेला अधिकारी मागणी करतात पण सरकारकडून बजेट मिळत नाही, अशी या पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारने जे नियोजन आहे ते नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं त्यांना आवश्यक आहे. एज्युकेशनला महत्त्व देणं आवश्यक आहे. आणि आता संवाद साधणं म्हणजे आता कुठल्या एखाद्या गावातल्या त्या आईवडिलांना विचारलं ते शाळा ठीक आहे का, ते म्हणणार नाही ठीक नाही आहे. मग मुलांना इथं आमच्या शौचालय नाही आहे, बसायला तिथं त्यांना बेंच नाही आहे. अशा पद्धतीनं अनेक अडचणी आहेत. आणि अडचणी त्याच्यामध्ये सरकारी बजेट हे लिमिटेड असतं आणि त्या बजेटमधून सगळं हे करणं अडचणीत असतं. तरीसुद्धा शाळा शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या सुविधा फार हाय फायची आवश्यकता नाही आहे, पण ज्या लिमिटेड असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. आणि आता आम्हीसुद्धा ज्या गावात मी ज्या शाळेला शिकत होतो त्यावेळेला मंदिरामध्ये शाळेत बसत होतो आम्ही. म्हणजे शाळा होती, इमारत होती, पण विद्यार्थी वाढले की मग दुसऱ्या खोल्या बांधण्यासाठी काही लवकर बजेट मिळत नाही. त्यामुळं मग शिक्षकांचा त्या नाईलाज असतो. तर असं काही ठिकाणी आहे, पण आता अनेक ठिकाणी शाळाच्या बिल्डिंग आहेत. पण अडचणी आहेत, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत असं आपलं मत आहे. संवाद त्यांनी करायला हरकत नाही, पण त्यामध्ये राजकारण आणू नये. आता कुठल्या पक्षाचा विषय नाही. आता काँग्रेस पक्ष एवढे वर्ष सत्तेवर होता तर त्यांची जबाबदारी आहे. आमची सत्ता आता आलेली आमची जबाबदारी आहे. सरकार कुठलं आहे याला काही जास्त आम्ही महत्त्व देत नाही. पण जे सरकारी आपल्या शाळेच्या खोल्या ज्या आहेत या चांगल्या पाहिजेत. आणि एक माझी सूचना अशी आहे की अलीकडे इंग्लिश मिडियमला प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना पाठवण्याची फार लोकांची इच्छा असते. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे किंवा त्या ठिकाणी काय मुलं जात नाहीत अशी तक्रार आहे. तर त्याच्यासाठी आता एक तर सरकारनेच इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायला हरकत नाही. म्हणजे आता मुलं एवढी चाललेली आहेत आणि इंग्लिश मिडियम शाळा जर कोणी चालवत असेल तर त्याला सरकार ग्रँट देत नाही आहे. तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की इंग्लिश शाळांनासुद्धा ठीक मराठी तर आपली आहेच आहे, तर मुलांना जर पुढं फॉरेनला जायचं असेल आणि कुठं चांगली नोकरी करायची असेल तर त्यांना इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे. मग मराठी तर आपली आहेच आहे, तर त्यांना इंग्लिश शाळांमध्ये इंग्लिश शाळा सुरू कराव्यात अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना ग्रँट न मिळाल्यामुळं डोनेशन घेतल्याशिवाय त्यांना शाळा चालवता येत नाही आहे आणि गरीब मुलं डोनेशन देऊ शकत नाहीत. त्यामुळं मग मला असं वाटतं की काही इंग्लिश शाळा ज्या आहेत त्या सरकारने चालवाव्यात आणि गरीब मुलांना त्यामध्ये शिक्षण द्यावं. याला जोडून प्रश्न आहे, जे सर्वोच्च न्यायालयात जे न्यायमूर्ती आहे प्रसन्न वराळे त्यांचं म्हणणं आहे की कुंभमेळ्यातला 1% निधी जरी खर्च केला तर 100 शाळा ज्या आहेत त्या व्यवस्थित होतात. आता जे वराळे जी आहेत ते आमचे आंबेडकराईट आहेत. बाबासाहेब त्याचे वडील जे होते ते बाबासाहेबांच्या बरोबर होते, ते निपाणीचे राहणारे आहेत आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी आहे चिकोडीच्या बाजूला. आणि मी त्या ठिकाणी अनेक वेळेस जाऊन देवशन कॉलेज त्या ठिकाणी आहे आणि तिथं मराठी स्पीकिंग हे मॅक्झिमम लोक आहेत, मराठी स्पीकिंग आहे तिथे. तर ते वराळे हे तसे याच्यातून आलेले आहेत, मुंबईहून आलेले आहेत. त्यामुळं त्यांनी जे मत मांडलेलं आहे की कुंभमेळा हा आमचा एक आपला धार्मिक उत्सव आहे. 12 वर्षानंतर कुंभमेळा येतो आणि हिंदू समाज हा मोठ्या संख्येने आपल्या देशात आहे. त्यामुळे देशभरातले करोडो लोक त्या ठिकाणी येणार आहे, तर त्याच्यासाठीचा खर्च व्हायला हरकत नाही आहे. पण त्याच्यातला करा की कुठलाही करा, पण शाळांसाठी खर्च करायला हरकत नाही. त्याने आपलं मत मांडलेलं आहे बाबा त्या ह्याच्यातून थोडा जरी आपण इकडे पैसे हे बॅलन्स ठेवले
तर 100 शाळा चांगल्या होतील. तर त्यांनी आपलं शाळा दुरुस्त होण्यासाठी ते मत व्यक्त केलेलं आहे. तर त्याच्यातला पैसा द्यायचा नसेल तर दुसरा पैसा द्या आणि शाळा दुरुस्त करा. म्हणजे त्याच्यातलाच पैसा द्यावा असं आमचं म्हणणं नाही आहे. पण शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत असं आपलं मत आहे. महिलांचे विचार दडपण्याची मानसिकता जी आहे ती मनुस्मृतीतून येते असं राहुल गांधी यांनी आता जयंतीशी संवाद करताना साधलंय. खरं तर मनुस्मृतीतल्या सगळ्याशी आणि जयंतीच्या संवादाशी काय साम्य वाटतं म्हणजे जयंतीपर्यंत काय पोहोचतं? नाही आता राहुल गांधीजी आता काय मनुस्मृतीचा या तरुणांशी बोलताना उल्लेख करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या काय त्या रूढी परंपरा आहे त्या मनुस्मृतीमध्ये आहे. त्याला काय सगळ्यांची म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांची त्याला मान्यता त्यांची आहे. त्याला आम्ही बुद्धिस्ट आहोत, आमची काही त्याला मान्यता नाही आहे. पण सर्व धर्मसमभाव ही भूमिका संविधानाची आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माने आपापल्या पद्धतीनं वागावं अशी भूमिका आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र महिलांना न्याय मिळाला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते असताना त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं आणि त्या हिंदू कोड बिलामध्ये महिलांना आरक्षण, महिलांना संरक्षण, महिलांना त्यांचा हक्क प्रॉपर्टीमध्ये असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. आणि त्यावेळेला हिंदू कोड बिल हे मंजूर झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी लॉ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आमचा पक्ष जो आहे तो महिलांच्या बाजूने आहे. महिलांवरती अन्याय होऊ नये. पूर्वीच्या काळामध्ये त्यामध्ये अशी पद्धतीच होते की दलितांनी दागिने वापरू नये, दलितांनी हे करू नये, ते करू नये, अशा पद्धतीचे अनेक त्यामध्ये नियम होतेही. आणि महिलांसाठी सुद्धा असंच होतं की महिलांनी शाळेत जाऊ नये, महिलांनी चप्पल घालू नये, अशा पद्धतीचे काय काय अशा पद्धती यामध्ये आहे. तर पण त्याचा त्या मनुस्मृतीचा काही विषय नाही. महिलांवरती राहुल गांधीच्या काळामध्ये अन्याय झालेले आहे. राजस्थानमध्ये त्यांचं सरकार असताना अनेक महिलांवर अत्याचार झालेले आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीवर हा विषय एकमेकावर आरोप करण्यासारखा नाही. समाज व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे. आणि समाजामध्ये ते आकडे सांगत होते की एवढ्या महिलांवर अत्याचार होतात, एवढ्या महिलांवर असं होतं आहे. ते वगैरे खरी आहे की महिलांवरती अत्याचारही होत आहे. आता अत्याचार बलात्कार करणाऱ्याला फाशी सजा देण्याचा कायदा आहे. तरी रोज वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये येतं की बाबा इथं अत्याचार झाला, तिथं बलात्कार झाला, तिथं 2-3 वर्षाच्या मुलीवर झाला किंवा असे अनेक आमच्या तरुणींवर झाला. तर आता ही बाब नीतिमत्ता पूर्णपणे घसरत गेलेली आहे. म्हणजे बापसुद्धा आपल्या मुलीवर अत्याचार करतो अशा पद्धतीच्या घटना आहेत. त्यामुळं आता कायदा तर आहेच आहे, पण आता या लोकांना काय हे नीतिमत्ता राहिलेली नाही आहे. त्यामुळे याच्यावर एक विशेष असा कार्यक्रम तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. गावागावामध्ये अशा पद्धतीचे शिक्षण मिळालं पाहिजे. पण आता लोकांची भावना, त्यांची जी काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी राजकारणासाठी त्याचा उपयोग करू नये, सामाजिक विषय म्हणून त्याच्याकडे पाहावं. आणि अत्याचार होता दिवस खरी आहे, ते काय मोदी आल्यानंतरच अत्याचार होत आहेत असा आरोप करण्यात तथ्य नाही आहे. आमच्या काळात ते अत्याचार होत आहेत. आम्ही ते थांबवण्यामध्ये आम्हाला काही पूर्णपणे यश आलेलं असं नाही आहे. दलितांवर आता आर्टिकल 17 प्रमाणे आपला जो कास्टिझम आहे तो कास्टिझम कायद्याने संपलेला आहे. पण शहरामध्ये तो दिसत नाही, पण खेड्यापाड्यामध्ये अजूनही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे हे सगळं थांबवलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. राहुल गांधी पुणे में कहा है कि दलित राष्ट्रपति हुआ, आदिवासी राष्ट्रपति हुआ, लेकिन दलित आदिवासी का विकास नहीं हुआ है. हाँ, मुझे लगता है कि दलित राष्ट्रपति हुआ, दलित मतलब दलित समाज और आदिवासी समाज का राष्ट्रपति हुआ, लेकिन दलित का विकास इसलिए नहीं हुआ कि राहुल गांधी की पार्टी कांग्रेस पार्टी 60 साल तक सत्ता में रही. और तब इन्होंने क्या किया, खाली गांधी टोपी लगाकर आपके लोग घूमते थे. लेकिन जातीय व्यवस्था, गांधी जी ने बोला था कि जातीय व्यवस्था खत्म करो, अनटचेबिलिटी खत्म करो. लेकिन राहुल गांधी के कांग्रेस के लोगों ने उधर ध्यान नहीं दिया. उनको सत्ता का ज़्यादा हव्यास था. और आज राहुल गांधी तड़प रहे हैं कि भाई मोदी जी कब जाते हैं, लेकिन मैं कब आता हूँ. उनको मालूम नहीं कि जब तक मोदी जी और आठवले की जोड़ी है तब तक तुम आगे नहीं आ सकते हैं. और इसीलिए मतलब ठीक बात है, तो
राहुल गांधी को भी अधिकार है, जो जनता 29 में जो निर्णय देगा हमको मंजूर होगा। जब जनता ये 1 मैन 1 वोट 1 वैल्यू का अपने संविधान में प्रावधान है, तो जिसको मेजॉरिटी मिलेगी वो सत्ता में आएगी। लेकिन हमारा विश्वास है कि नरेंद्र मोदी जी ने काम किए हैं, अच्छे के काम किए हैं, इसीलिए जनता हमको चौथी बार सत्ता में लाएगी, ऐसा हमको विश्वास है। जो जनता जो निर्णय देगी वो हमको मंजूर होगा, ऐसा हमको लगता है। लेकिन राहुल गांधी जी को जल्दी प्रधानमंत्री पद मिलने वाला नहीं है, और राहुल गांधी जी ने ज़्यादा झूठे आरोप करना छोड़ना चाहिए, मोदी जी के गले को गला लगाना चाहिए। और एज अपोजिशन लीडर एक बार उन्होंने गले को गला लगाया था, मतलब एक बार भाषण किया था पार्लियामेंट में, पुराने पार्लियामेंट में, और भाषण ख़त्म करके वहाँ चलते चलते वहाँ गए, उस साइड हमारे साइड में आ गए, और वहाँ मोदी जी के गले को गला लगाया था। तो मतलब तो गले को अगर गला लगाया था तो एज अपोजिशन लीडर सरकारी पक्ष और विपक्षी दलों ने देश के विकास के लिए चर्चा करने की आवश्यकता है, पार्लियामेंट चलाने की आवश्यकता है, सुझाव देने का अधिकार उनको जरूर है। खाली अटैक करने के बजाय सरकार ने ऐसा करना चाहिए। तो ऐसा करेंगे तो देश का विकास जल्दी हो सकता है। एक दूसरे पर आरोप करने से अत्याचार भी नहीं रुकते हैं और बाकी ज़्यादा काम नहीं होते हैं। लेकिन हमारी कोशिश है कि विरोधी दल को साथ में लेकर हमें आगे बढ़ना है, और मोदी जी ने आह्वान भी किया है कि आइए हम सब मिलकर देश का विकास करते हैं। और इसीलिए राहुल गांधी जी को मेरा निवेदन है कि रोज़ मतलब उल्टा सीधा बोलने के बजाय अच्छे के लिए सरकार को साथ देना चाहिए। इतर महामंडळांना निधी दिला जातो, मात्र मागासवर्गीय इतर महामंडळांना निधी दिला जातो, मात्र मागासवर्गीय जे महामंडळ आहेत त्यांना निधी दिला जात नाही किंवा कमी प्रमाणात दिला जातो। तुम्ही काय राज्य सरकारकडे नाही, महामंडळांना ते मध्यंतरी हजार कोटी रुपये दिलेले होते, आणि आता NSFDC जे आमचे माझ्या मंत्रालयाचे आहे, नॅशनल शेड्यूल्ड कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्या ठिकाणी 10 लाख 20 लाख 30 लाख 35 लाख असे पैसे तिथून मिळतात। पण महाराष्ट्र सरकारकडून गॅरंटी जी आहे, गॅरंटी मिळाल्याशिवाय किंवा आमच्याकडे ते प्रस्ताव पाठवल्याशिवाय तिथून पैसे मंजूर होत नाही आहेत। तर आता महाराष्ट्र सरकारने महात्मा फुलेची गॅरंटी ती 300ची, अण्णाभाऊ साठेची 100ची, आणि लिडकॉमची 50 कोटीची गॅरंटीला मान्यता दिलेली आहे, आणि तो प्रस्ताव आता दिल्लीला पोहोचला। आम्ही ते पैसे मंजूर करणार आणि हजारो तरुणांना ते पैसे मिळणार आहेत, 10, 20, 30 लाख रुपये। इथेनॉल निर्मिती की वजह से भाव वाढलेला आहे। इथेनॉल निर्मिती की वजह से शक्कर के दाम बढ़ गए, चीनी के दाम बढ़ गए, महंगाई और 80 रुपये किलो चीनी हो गई। हाँ, मुझे लगता है कि जो इथेनॉल है, इथेनॉल के बारे में ये पहले चर्चा हुई थी कि भाई किसानों को शुगर से ज़्यादा इथेनॉल से पैसा मिलता है, मिलेगा, और वो स्टडी करके इथेनॉल के प्रोडक्शन को सरकार ने मान्यता दी थी, और अभी तक सब ठीक चल रहा था। लेकिन अभी 1-2 महीने में ही लोगों की गाड़ी ख़राब हो रही है। इसके पहले ऐसा कभी नहीं था, मतलब इसके पहले गाड़ी ख़राब होती है, ऐसा कभी नहीं हुआ था। लेकिन किसानों के फ़ायदे के लिए सरकार ने निर्णय लिया था, और मुझे लगता है कि अगर इसका पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए। अगर इथेनॉल से गाड़ी ख़राब होती होगी तो ज़रूर इथेनॉल पर पाबंदी लगानी भी चाहिए। लेकिन निश्चित रूप से गाड़ी ख़राब गाड़ी किसकी हुई है, वो कौन सी पार्टी का आदमी, इसकी भी जांच होनी चाहिए। और मतलब अगर गाड़ी ख़राब होती होगी तो इसका अभ्यास करके मुझे लगता है सरकार जरूर इसके संबंध में निर्णय लेगी। अगर इथेनॉल से गाड़ी अगर खराब होती होगी अंबादास दानवे का अंबादास दानवे आमदार भेटायला थांबलेत खाली, तिथे खाली। साखरेचे भाव वाढले। आपण आता सांगितलं की जेनजी बरोबर आपण नेहमी संवाद साधत असतात, परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता जंतर मंतरवर आरक्षण हटाव आंदोलन सुरू झालंय, ते पण जेनजीच आहे, त्यांच्याबरोबर संवाद साधणार का? नाही, त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्याशी संवाद साधू आपण, परंतु आरक्षण हे कुणालाही काढता येणार नाही। SC/ST आरक्षण हे जातीच्या आधारावर मिळालेलं आहे। जोपर्यंत जातीव्यवस्था संपत नाही तोपर्यंत ते आरक्षण चालू राहिलं पाहिजे, आणि 10 वर्षाच्या अट जी आहे ती शिक्षणाच्या आणि नोकऱ्याच्या रिझर्वेशनवर नाही, तो 10 वर्षाची अट आहे ते पॉलिटिकल आरक्षण जे आहे,
लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी 10 वर्षाची मुदत असते आणि कुठलंही सरकार आलं तरी 10 वर्षानंतर त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये बिल येतं आणि त्याला सगळे खासदार मान्यता देतात आणि पुन्हा त्याचा कायदा बनतो. त्यामुळं हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हटाव अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी घटनाविरोधी आहे. आणि आता सगळ्यांना आरक्षण मिळतं आहे, SCला मिळतं आहे, STला मिळतं आहे, OBCला मिळतं आहे आणि ब्राह्मण मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे. म्हणजे जे EWCचं आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्यांना मिळतं आहे. आणि मी कदाचित तुम्हाला पहिली कधी आकडेवारी सांगितली असेल मला माहीत नाही, पण SC ST OBCचं पॉप्युलेशन 77% आहे. म्हणजे 77% नक्की किती आहे ते आता या सेन्ससनंतर कळेल. पण कालेलकर कमिशननी 52% OBC असतील किंवा असावेत असा अंदाज त्यांचा अभ्यासाचा आहे. आणि त्यानंतर SC पॉप्युलेशन 25% आहे. तर हे 52% प्लस 25% झाले तर 77%. 77% ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना आरक्षण मिळतं आहे 15, 7.5 आणि 27, 49% आरक्षण मिळतं आहे. आणि ज्यांचं पॉप्युलेशन 23% राहिलेलं आहे, 23-25% असेल तर त्यांना सध्या 50.5% जागा मिळतातच. जनरलच्या जागा ज्या आहेत या जनरलच्या जागा ज्यांचं पॉप्युलेशन 23% आहे. म्हणजे ते अंदाजे ते फक्त OBCचं नक्की किती आहे ते आता सेन्ससनंतर कळेल. पण ते 52% म्हणावं ते 50 असेल, 51 असेल, 49 असेल, किती असेल. तर म्हणून मला असं वाटतं की जनरल कॅटेगरीच्या लोकांना जास्त जागा मिळत आहेत. 50.5% जागा ऑलरेडी त्यांना मिळत आहेत. तरी आमची नाराजी नाही. आमचं म्हणणं असं आहे की जातीवर संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे आणि मग जातीच्या पॉप्युलेशन प्रमाणे आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे.